एक विनंती असेल, युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहेत. चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातील हा तिसरा सामना ज्याकडे आपण वाटचाल करत आहोत. तिसरा सामना जर पाहायला गेला तर मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे दोन संघाच्या माध्यमातून हे क्रिकेट स्पर्धेमधल्या आजचा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यादरम्यान पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील अक्षयजी कोळंबेकर सर आणि शैलेशजी मदने सर. दोन्ही पंच रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. त्यांनाही आम्ही धन्यवाद देऊ. तणावाला जुगारून अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून दिले जातात या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच की काय अनेक क्रिकेट स्पर्धा या पंचांमुळेच साकार होताना दिसतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अक्षय लाड आणि अनिकेत चौगुले. 7-7 षटकांचा सामना. 2 षटकं ही अनिवार्य पॉवर प्लेची असतील. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतरची 5 षटकं पॉवर प्ले नसेल. मागून अक्षा ह्याला केलं. आणि अनिकेत चौगुले अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टॉस जिंकलाय प्रथमतः शाहू स्पोर्ट कुशिरे या संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाला. प्रथमतः मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय लाड एक आक्रमक फलंदाज आहे. मात्र ती आक्रमकता या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं असेल. पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाला. मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. तानाजी खांडेकर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. अक्षय लाड ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. आणि नक्कीच एका धावेने सांघिक खातं ओपन होते. धावसंख्या जर विचार केला गेला तर 1 अशी धावसंख्या धावफलकावरती. तानाजी खांडेकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. शाहू स्पोर्ट कुशिरे संघाचं नेतृत्व करत असताना यावेळेला सन्मान दिला या चेंडूला. नक्कीच खराब चेंडूंचा समाचार आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे आवश्यक आहे या क्रिकेटमध्ये. दुसरा चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या जर विचार केला गेला तर 1 अशी धावसंख्या. पन्हाळा प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मोठा फटका. यावेळेला मात्र चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार आलाय नक्कीच अनिकेतच्या बॅट मधून. आणि 6 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आठवड्यातील वार 7, इंद्रधनुष्यातील रंग 7, सर महेंद्रसिंग धोनी जर्सी नंबर देखील 7. आणि धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती तानाजी खांडेकर यांचा पुरेपूर समाचार घेतला गेला या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. मात्र संपर्क झाला नाहीये. रिव्हर्सचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद नाही तर बरबाद. यावेळेला मात्र बरबादीच्या मार्गाकडे घेऊन जाणारा फटका होता. संपर्क झाला नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना टॉस जिंकलाय शाहू स्पोर्ट कुशिरे संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील तर केलं जाते. मात्र नक्कीच लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या. तानाजी खांडेकर गोलंदाजी मार्कवरती. मात्र ऑन स्ट्राईक असेल अक्षय लाड. अजूनही शांत आहे या मॅच मध्ये. यावेळेला मात्र सुरेख दिशा दिली आहे या चेंडूला. हलक्या हाताने खेळून काढलंय. मात्र 1 धाव. एका धावेने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती.
पंचांचा इशारा येतो, षटक संपल्याचा. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 9 अशी धावसंख्या. अजूनही सलामी वीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय लाड आणि अनिकेत चौगुले. पहिलं षटक हाताळलं होतं तानाजी खांडेकर यांनी, ज्यामध्ये 1 षटकार आला होता अनिकेत चौगुलीच्या बॅट मधून. धावसंख्येत जर विचार केला गेला तर 9 धावा 7 चेंडूंमध्ये कुठल्या गेल्यात. अजूनही चेंडू शिल्लक असतील, मला वाटतं 36, म्हणजेच अजूनही 7 चेंडूंचा खेळ 7 षटकांचा खेळ असेल शिल्लक. बॉलर का शिवाजी खांडेकर, तानाजी शिवाजी भाऊ भाऊ ऍड करत नाही. भाऊ भाऊ आहेत काय? 3 जण भाऊ भाऊ. ते दोघं पण बॉलर आहे, ओपनर भाऊ भाऊ. तर गोलंदाजी मार्कवरती शिवाजी खांडेकर पुन्हा एकदा. दुसरं षटक हाताळण्यासाठी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? आणि नक्कीच कोणत्याही प्रकारची चूक करताना दिसत नाहीये. फलंदाज झालाय बाद. अक्षय लाड यांची खेळी होते समाप्त. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मोठा फटका सजवायचा होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता रोहित. आणि नक्कीच झेल टिपला गेला, सुरेख झेल रोहित यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज अक्षय लाड यांची खेळी या ठिकाणी समाप्त होते. पहिला धक्का बसलाय यावेळेला मात्र मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाला अक्षयच्या रूपामध्ये. मात्र 1 डाऊन स्वरूपामध्ये कोणता फलंदाज दाखल होईल, कोणता बॅटर मैदानामध्ये दाखल होईल याकडे देखील लक्ष लागले. सागर पाटील. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली शिवाजी खांडेकर यांनी. आणि न्यू बॅटर न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सागर पाटील. अक्षय लाड यांची जागा घेण्यासाठी मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. त्या धावसंख्येचा जर विचार केला गेला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ती 9 धावा. मात्र सागर पाटील मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. अनिकेत चौगुले वैयक्तिक 6 धावांवरती ते खेळताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना दिसत आहेत गोलंदाज शिवाजी खांडेकर. आणि चौगुले 7 झाले रे, 4 सिंगल 1 काढली त्याने. एक लेग बाज आहे ती बस. कुठली? त्या नाव आहे नाही, त्याने सिंगल लेग बाईज होती का? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुरेख चेंडू होता, तितका सुरेख फटका. मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये 10 धावा. पन्हाळे प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे क्रिकेट स्पर्धेचे. ज्या प्रकारे या क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण पन्हाळे वासियांनी मेहनत घेतली आहे, ती मेहनत आज साकार होताना दिसते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती देखील केलंय आक्रमण आणि चेंडू करतोय हवाई सफर. पंचांचा इशारा येतोय षटकार. 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. षटकार आलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत चौगुलेच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. शिवाजी खांडेकर थोडेसे मागे ठरले ते चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक असतील अनिकेत चौगुले. षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून. मात्र आत्मविश्वास दुगनावला गेलाय. या वेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता, संपर्क झाला नाहीये. या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. असं म्हटलं जातं की 17 पे खतरा. मात्र तो खतरा या सामन्यामध्ये कोणत्या संघाला असेल याकडे देखील लक्ष लागले. गोलंदाज सज्ज शिवाजी खांडेकर. गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला मात्र सुरेख फटका. गॅप शोधली या चेंडूवरती आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. नक्कीच अक्षय जरूर बाद होताना दिसला. तदनंतर हे 2 फलंदाज मैदानामध्ये तुटून पडलेत गोलंदाजावरती. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 21 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सागर पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेला देखील सुरेख फटका आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या मागे धावताना दिसत आहेत. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करतायत. नक्कीच तोपर्यंत
2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23. स्वतःवरती थोडासा नाराज होता अक्षय लाड. तितकीशी फलंदाजी करता आली नाहीये. धावसंख्या झाली ती 23 धावा. अजूनही 30 चेंडूचा खेळ असेल शिल्लक या इनिंग मधल्या. राजापूर शिरसे. कुठलं गाव? राजापूर शिरसे. आता मी काल यांच्या घरी होतो. विशाल काळे त्यांच्या घरी. कॉमेंटसाठी आलास का फक्त? जयन पाठवलं का? बरी आहे. बरोबर आहे. हाय क्यू पब्लिक होतो म्हणजे कसं असलं काय वातावरणाला पब्लिक होतो. फायनलला येत असतील ना. आणि मॅच कशी घासून व्हायला पाहिजे. मागासारखी मॅच पाहिजे. तिने पण मारा होत अशी 1 बॉल 2 6 बॉल 11 अशा पाहिजे मॅच. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तानाजी खांडेकर पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेला मात्र मोठा फटका पहिल्या चेंडूवरती सजवायचा होता. संपर्क झाला नाहीये. नक्कीच दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. पहिला चेंडू आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी. मात्र 2 धावा घेण्यापासून वाचू शकले नाहीयेत. 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळताना दिसत आहेत गोलंदाज तानाजी खांडेकर. यावेळेला मात्र मोठा फटका प्रेझेंटेशन बॉक्सला सलामी देणारा फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. पुरेपूर समाचार घेतला या चेंडूचा अनिकेत चौगुलेने पाठवून दिले सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तानाजी खांडेकर. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल का की झेल होऊ शकेल. आणि नक्कीच यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना दिसलाय झेलबाज स्वरूपामध्ये. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता अनिकेत यांच्या बॅट मधून. मात्र तदनंतर शांत ठेवलंय त्यांना तानाजी खांडेकर. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला ते क्षेत्ररक्षकाकडून. आणि धावसंख्येत जर विचार केला गेला तर 31 धावा धावफलकावरती. बॅट्समन कोण आले? सरदार भोसले. नाव का दिलेलं नाही यार? तर 2 गड्यांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 की 32. 2 गड्यांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेताना दिसते सरदार भोसले. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल सागर पाटील. वैयक्तिक 3 चेंडू त्याने फेस केले. 7 धावा कुठल्या गेल्या त्याच्या बॅट मधून. तानाजी खांडेकर गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नो आहे ना? नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र भर पडेल पुन्हा एकदा. 2 धावले आणि नाही 3 धावा घेतल्या. टोटल 4 धावा मिळतील. 4 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35 या आकड्यावरती. फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. मात्र त्या संधीचं सोनं करायचं आहे फलंदाजाला. यावेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला गॅदर केलं जाते. तोपर्यंत मला वाटतं एकच धाव.
एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 36 अशी धावसंख्या. आजच्या दिवसातील तिसरा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. त्यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढले या चेंडूला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. धोक्याची घंटा वाजताना दिसेल. नक्कीच 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. अजून या षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ शेष असेल. मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. टॉस जिंकलाय शाहू स्पोर्ट कुशिरे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाचे 2 गडी बाद झालेत. त्यामध्ये अक्षयची खेळी समाप्त होताना दिसली होती. यावेळेला मात्र बॅटची कट होते आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. किती धावा मिळतील? पंचांचा इशारा येतोय. हा आलाय चौकार. 4 धावा. 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर पाहायला गेली तर 42 धावा. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शेष असेल या इनिंग मधला. मात्र येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील आणि कोणते गोलंदाज वापरले जातील त्याकडे देखील लक्ष असेल. बॉलर ओंकार पाटील गुंड्या तिची हे कर जाहिरात करा. यूट्यूब लाईव्ह मालक. यूट्यूब लाईव्ह इकडे होता तू माझ्याशी ना. तीच आहे सगळा सेटअप प्लस खेळाय पण आहे. ओंकार पाटील. हां तर ओंकार पाटील यूट्यूबची सर्व आमची जी युट्यूबची वाहिनी आहे कोल्हापूर ग्रामीण. कोल्हापूर पण कसं होतं. कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट ही जी वेबसाईट वेबसाईट आहे त्याची गेला सेल गेला वाटतं. ओंकार पाटील पहिला चेंडू सेल संपला. सेल काढा तिकडे आहे बघा सेल. कुठं कुठं काय आहे. कुठं काय काय बघणार कुठं डॉट बॉल नाही रे. बरोबर. तू लक्ष दे तिकडे. तुझ्या याच्यावर मी टाकत असतो. दादा सेल संपला याचा. आवाज लगेच बंद होतो. बंद होतो. बघा चार्जिंगचं दाखवतो. पुन्हा एकदा गोलंदाज बघलाच. सेल संपला. सेल संपला रे त्यातला. सेल असतील की इथे. गेलेत. आतापर्यंत त्यांनी 3 धावा खर्च केल्यात ओव्हरमध्ये. युट्यूबचा जो चॅनल आहे त्याचे सर्वा स्वतः आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र शप्पल होऊन खेळलं या चेंडूला. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र किती धावा मिळतील तोपर्यंत मला वाटतं 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावरती. अजून या षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओंकार पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला देखील सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. पंचांचा इशारा येईल षटक संपल्याचा. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावा. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ शेष असेल. म्हणजेच 18 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या इनिंग मधले सागर पाटील आणि सरदार भोसले अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पन्हाळा प्रीमियर लीग 2025. सेल बदललास की
किती चार्जिंग किती? बॉलर कोण? शिवाजी खांडेकर सेकंड ओव्हर. त्यांनीच घेतले सेकंड ओव्हर त्याने टाकली. किती दिले होते? 14. तर शिवाजी खांडेकर यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. तेच गोलंदाज. पहिला चेंडू तेज तरार जातो यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 49 धावा धावफलकावरती. 2 गड्यांचा खेळ झालाय समाप्त. हे 5वं षटक सध्या प्रगतीपथावरती असताना शिवाजी खांडेकर अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. आपल्या षटकातील पुढील चेंडू सागर पाटील साठी. या वेळेला देखील सलग दुसरा चेंडू आलाय निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती शिवाजी खांडेकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालेत. पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरा धक्का बसलाय तो म्हणजे मसोबा स्पोर्ट या संघाला. फलंदाज होतोय बाद सागर पाटील. याची खेळी होते समाप्त. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाव आहे शिवाजी खांडेकर. अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. 2 चेंडू पहिले निर्धाव टाकण्यात यश प्राप्त केलं होतं. तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाजाने. इडली ना वडा ना डोसा ना उत्तप्पा ना कटप्पा. ये गेमबाज कसे टप्पा. कोण आले नवीन? इंदुराव पाटील. हिंदूराव पाटील. तर 3 चेंडू या ठिकाणी सुरेखरित्या हाताळले गेलेत. गोलंदाज शिवाजी खांडेकर यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले हिंदूराव पाटील. मात्र गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. ना इडली ना वडा ना डोसा ना उत्तप्पा ना कटप्पा हा एक गोलंदाजाचा अचूक टप्पा. तीच गोलंदाजी करतायत हे गोलंदाज शिवाजी खांडेकर. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतात. 2 चेंडू निर्धाव टाकले होते. तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता. पुन्हा एकदा गोलंदाजाचे हिंदूराव पाटील ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज. यावेळेला मात्र सफल होऊन खेळला या चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज झालाय बाद. यावेळेला मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाजांनी. शिवाजी खांडेकर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि एकही धाव खर्च झाली नाहीये या ओव्हर मध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. धावसंख्या झाली ती 49 धावा धाव फलकावरती. 3 गड 3 की 4? 3 गड्यांच्या ना? 4 गडी. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना आजच्या दिवसातील हा 3रा सामना मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. मयूर काळे न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेताना दिसतोय. मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र मोठे फटके खेचावे लागतील. जर एक मोठा टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवायचा असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 49 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत या ओव्हर मधले. एकही धाव या गोलंदाजांनी खर्च केली नाहीये. या लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले अर्धशतक पाहायला मिळालं होतं. मात्र तशीच गोलंदाजी देखील टिचून केली शिवाजी खांडेकर यांनी. मेडनवर करू शकतात का याकडे देखील लक्ष लागले. क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करताना दिसत आहेत. अनेक वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा आणि तोच अनुभव वापरताना दिसत आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या 49 धावा. नामवंत पंच देखील या क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीतून दाखल झाले. ते अक्षयजी कोळंबेकर सर आणि शैलेशजी मदने सर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवरती डावकऱ्या. त्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक असेल मयूर काळे. खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका सजवलाय मयूरच्या बॅट मधून आणि नक्की चेंडू जाईल वन बाउंस सीमारेखा पलीकडे. हा आलाय मयूर काळे यांच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 अशी धावसंख्या. मयूर काळे आल्या आक्रमण
काय चांगला आहे. धावसंख्या झाली ती 54 धावा. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे, मात्र किती धावा मिळतील त्या ठिकाणी एकच धाव आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती पाटील चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन ऑन स्ट्राईक असतील सरदार भोसले. वैयक्तिक 6 चेंडू त्यांनी फेस केलेत. 13 धावांवरती ते खेळतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर काळे वैयक्तिक 6 धावांवरती ते देखील खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 61 या आकड्यावरती. 6वं षटक आतापर्यंत प्रगतीपथावरती असताना 61 ची धावसंख्या. ओंकार पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालेत. यावेळेला ऑन स्ट्राईक सरदार भोसले यांच्या बॅट मधून षटकार आलाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सरदार भोसले खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळलाय हा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येत मात्र जरूर भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 62 या आकड्यावरती. ओंकार पाटीलने वैयक्तिक या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केल्या. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. सरदार भोसले यांच्या बॅट मधून तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आजच्या दिवसातील तिसरी लढत शाहू स्पोर्ट कुशिरे विरुद्ध मसोवा स्पोर्ट माळवाडी. डावखुराचा फलंदाज असेल मयूर काळे ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज यावेळेला झालाय बाद. मयूर काळे यांची खेळी होते या ठिकाणी समाप्त. वैयक्तिक 6 धावा त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आल्या होत्या, मात्र यावेळेला मात्र डगआउट मध्ये परतताना दिसतील. 6वं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती 65. अनेक सिंग पहिल्या बॉलला सिंगल आले. पहिल्या बॉलला सिंगल आले दादा. 4 झाले. 4 झाले. 4 प्रदीप किर्लेकर. तर प्रदीप किर्लेकर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करताना दिसत आहेत. ओंकार पाटील रोखून ठेवलं या फलंदाजांना. नक्की षटकार आला होता सरदार भोसले यांच्या बॅट मधून, त्यानंतर मात्र शांत ठेवलंय या फलंदाजांना. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी ओंकार. धावसंख्या जर पाहायला गेली तर 62 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, समजू शकले नाही आहेत फलंदाज. पंचांचा इशारा देखील येईल. मला वाटतं षटक संपल्याचा. 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 अशी धावसंख्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ उर्वरित शेष असेल, मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल शाहू स्पोर्ट कुशिरे या संघासमोर, याकडे देखील लक्ष असेल. अरे वा वा मस्त मस्त का. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावसंख्या जर विचार केला गेला तर 65 धावा. विनायक खोत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी यांची वर्णी लागली. गोलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक असतील सरदार भोसले. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकले नाहीयेत फलंदाज.
मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 63 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी यांच्याकडून देखील पाहायला मिळते. विनायक खोत अनुभव आहे क्रिकेट स्पर्धेचा, अनेक क्रिकेट स्पर्धा चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव, एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 64 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष असेल या इनिंग मधील. 64 अशी धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे यष्टीरक्षण पाहायला मिळते. धावसंख्या जर विचार केला गेला तर 65 धावा धावफलकावरती. पन्हाळे प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक आपल्या गोलंदाजी मार्क वरती. प्रदीप किर्लेकर यांच्यासाठी पुढील चेंडू. यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर चेंडू आहे. किती धावा मिळतील? 1 धाव तर मिळाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 66 या आकड्यावरती. अजून या षटकातील उर्वरित मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ शेष. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 66 अशी धावसंख्या धावफलकावरती. विनायक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झाले आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सुरेख फटका, दर्जेदार फटका. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेखा पलीकडे. चौकार. 4 धावा. मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका सजवला गेला. सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिले 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 70 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं काही चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र थोडीशी चूक करतायत. मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 74 धावा धावफलकावरती. पंचांचा इशाऱ्यातील षटक संपल्याचा. एका इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 74 धावा. जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल.
षटकारचं बघितला का काय रे लागलं जायला मला षटकार गेल्याशिवाय मजा आहे उगाच लावतो ग्राउंड म्हणून मोठं षटकार जायला पाहिजे ती पण 20-20-30 नाही 17 जायला पाहिजे रे दुसऱ्या टीमला 75 पाहिजे ना पहिली टीम 75 बॉलर संदीप सांगाय जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 42 चेंडू आणि धावा करायचे 75. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. इंद्रजित खडके आणि रोहित पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज संदीप सांगळे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. तेज तरार चेंडू होता. या चेंडूचा पुरेपूर समाचार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं जात आहे. गोलंदाज संदीप यांचं चेंडू करतोय हवाई सफर. सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय अक्षरशः या चेंडूला आणि षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने सांघिक धावसंख्येचं खातं ओपन जाते. वैयक्तिक खातं ओपन केलंय रोहित पाटील यांनी. धावसंख्या 6 धावा. समीकरण मात्र बदलते. 41 चेंडूंचा खेळ अजूनही असेल शिल्लक. धावा करायचे ते मॅच मध्ये 69. 6 धावा तर कुठल्या गेल्यात. 75 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मात्र काय होईल काय बिघडेल येणारी वेळच सांगू शकेल. गोलंदाजी मार्कवरती संदीप सांगळे. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन रोहित पाटील ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने तेज तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. पंचांकडे दाद तर मागितली जाते. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज संदीप सांगळे. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढले. या चेंडूला नक्कीच 1 धाव मिळाली आहे. एका धावेने धावसंख्येत मात्र जरूर भर पडते. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळले. 7 धावा खर्च केल्यात. 75 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. तिसरा सामना मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरे. मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाचं नेतृत्व करत असताना पुन्हा एकदा संदीप सांगळे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन ऑन स्ट्राईक असतील. इंद्रजित खडके खेळण्यासाठी सज्ज. अजूनही खातं खोलायचं आहे इंद्रजित यांना स्वतःच. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाले संदीप पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र सन्मान द्यायचा होता. या चेंडूला संपर्क होऊ शकला नाहीये. मात्र चेंडूचा ते निर्धाव. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. धावसंख्या जर विचार केला गेला तर 7 धावा धावफलकावरती. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 आजच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील हा 3रा महत्वपूर्ण असा सामना. गोलंदाज सज्ज संदीप सांगळे. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र सुरेख फटका आहे आणि नक्की चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. षटकार. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जर पोहोचली ती 13 या आकड्यावरती. सुरेख फटका होता. फलंदाज इंद्रजित यांच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे मागले ठरले गोलंदाज संदीप सांगळे. त्यांच्या ओव्हर मध्ये 2 षटकार आले. 13 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. उर्वरित एका चेंडूचा खेळ असेल शेष. 75 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर जिंकायचं असेल तर 75 धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा संदीप सांगळे गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालेत. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी दिली गेली या संदीप वरती. 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा इंद्रजित खडके खेळण्यासाठी सज्ज. या वेळेला मात्र स्विच हिटचा फटका खेळायचा होता. मात्र एसटी रक्षक थोडासा चेंडूला मिस करतो. बॉल आहे दिवस खेळायला गेला. बाईज लेग बाईज चौकार काय 17 झाला वगैरे. यस 7 5
हे असंच करावं लागणार वाटतं संध्याकाळपर्यंत. नाही कुठे असणार गेली? दिसेल. शुभ्रा. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 17 धावा धावफलकावरती. गुंड्यात मॅच मध्ये तिथं आहे बघ खाली. अजूनही 6 षटकांचा डिस्प्ले करावं लागते. तेच बोलतोय. आपण 17 ना म्हणजे 58 पाहिजे. 58 साई 30 बॉल 58 30 36 बॉल 58. जिंकण्यासाठी अजूनही 58 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 58 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू होता, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क झाला नाहीये. एक धाव तर मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 18 या आकड्यावरती. मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय मयूर काळे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चालू दे, चालतंय तसं. पुन्हा एकदा इंद्रजित खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळते. त्या गोलंदाजाच्या माध्यमातून हे चेल आता बदलून टाकायला पाहिजे. दोन्ही बदलू ना. खाली टाकते. कोणते घालणार परत. कुठलं कुठं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मोठा फटका या चेंडूवरती आणि हा चेंडू करतोय हवाई सफर. टाटा गुड बाय हाय हॅलो करत सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. हा आलाय षटकार. रोहित पाटील यांच्या बॅट मधून हा आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना मयूर काळे पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला देखील सुरेख फटका आहे. नक्कीच गॅप शोधली या चेंडूवरती आणि चौकार आलाय. 1 बॉल सीमारेखा पार. हा आलाय चौकार. 4 धावा. 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. 75 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी अजून या मॅच मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. मात्र काही होऊ शकतं. 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 32 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. 36 कुठं 46 धावांची आवश्यकता. बॉल टाकायचा थांबू नका. टाकायचा गावला एवढं टाकायचं का थांबायचं. होय तेच. नवा होतो ना. नवा. दोन बॉल आहेत ना शिल्लक रे. हो. धावसंख्या झाली ती 29 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय मयूर काळे. 32 चेंडू 46 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 75 धावांचं समीकरण आहे. धावसंख्या झाली ती 29 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. यावेळेला देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि नक्की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मात्र धावा किती मिळतील? 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. समीकरण बदलतंय. जिंकण्यासाठी अजूनही 31 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक असतील रोहित पाटील, आक्रमक फलंदाज आहेत. यावेळेला मात्र सुरेख चेंडूचं पाहायला मिळतोय. नक्की चेंडू जातोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या जर विचार केला गेला तर 12 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली ती 31. अजूनही जिंकण्यासाठी या मॅच मध्ये धावा करायच्या 44. 30 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यानंतर होणारा सामना असेल फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध तिसरी मॅच चालू आहे. नंतर माझी मॅच झाली की विलास पाटील फाउंडेशन साळवाडी. 2 येणार की 5 वाजता 3 वाजले. मॅच संपाय 4 वाजले. चुकतो कशाला 4 पैसे कुठल्या मॅचचा टॉच करायचा चालतंय. बोलू ना. यानंतर होणारा सामना असेल फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध विलास पाटील फाउंडेशन साळवाडी. दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. आपल्याला विनंती असेल बॉर्डर कोण आले? संदीप शुभ्रिया शुभ्रियो योग्य काय म्हणते संदीप यादव. कोणाला ऍड करू? हा हा आत्मा थंड करून मिळेल म्हणा. 10 रुपये मध्ये थंड आलो की लिहायला लागले ते बघता येत सांगा लागतं. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी राईट साईडच्या बाजूला आपण थंड पेयाचा आनंद घेऊ शकता. कोल्ड्रिंक्सचा आनंद घेऊ शकता. भले पैसे देऊन का होईना मात्र आपला आत्मा आपण थंड करू शकता. समृद्धी सोडा ना. समृद्धी सोडा हे त्यांचं शॉप आहे. नक्की भेट द्या. 31 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 30 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 44. गोलंदाज सज्ज संदीप. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला मात्र फलंदाज झालाय बाद. या फटक्याची आवश्यकता नव्हती मात्र तो फटका खेचला गेला इंद्रजित यांच्या माध्यमातून आणि फलंदाज झालेत बाद. बॅक टू द पवेलियन परतावताना दिसतील. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होते. पहिला धक्का बसलाय यावेळेला शाहू स्पोर्ट कुशिरी या संघाला. इंद्रजित खडके बाद होताना दिसत आहेत. मैदानातून बाहेर येताना दिसत आहेत. मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. विनायक खोत ज्यांनी शेवटचं आणि अंतिम षटक पहिल्या इनिंग मधलं हाताळलं होतं तेच विनायक खोत मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ती 31 धावा धावफलकावरती. 75 धावांचा करायचा आहे 5 लाख. 75 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. मात्र असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. तुम्हाला लढावं लागेल या मॅच मध्ये जर या मॅच मध्ये विजय प्राप्त करायचा असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. विनायक खोत ऑन स्ट्राईक असतील. गोलंदाजी मार्कवरती संदीप सांगळे. यावेळेला मात्र बॅकफुटला जात असताना सुरेख फटका पाहायला मिळतोय. मात्र नक्कीच 1 धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 या आकड्यावरती. कुठं पुण्याचा गोलंदाज सज्ज संदीप सांगळे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक आहे
पुन्हा एकदा एक तरफ शाहरुख एक तरफ सलमान, बीच में से प्रीती जिंटा फरार, चेंडू सीमारेखा पार, हा आलाय चौकार, 4 धावा. झाले 36 ना. 36. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. धावफलक आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेतले आणि 4 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा रोहित पाटील खेळण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राईक. यावेळेला देखील सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. एका बाजूला मसोबा स्पोर्ट माळवाडी तर दुसऱ्या बाजूला शाहू स्पोर्ट कुशिरे टॉस जिंकला होता. शाहू स्पोर्ट कुशिरे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी करत असताना मसोबा स्पोर्ट माळवाडी या संघाने 42 चेंडूंमध्ये धावा केल्या. 74 जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता. त्यावेळेला मात्र मोठा फटका आहे. नक्की चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल, मात्र चेंडू करतोय हवाई सफर, जातोय सीमारेषेच्या पलीकडे, हा आलाय षटकार. 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 44 या आकड्यावरती. फायटर 11 चा कॅप्टन बोलवतो. फायटर 11 संघाचा संघनायक या ठिकाणी आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. यानंतर टॉस होईल. यानंतरच्या सामन्याचा फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध विलास पाटील फाउंडेशन साळवाडी. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. त्यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळलं या चेंडूला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, मात्र नकार दिला जातो. 1च धाव. एका धावेवरती पुरेपूर समाधान मानताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत मात्र 1 ने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती सर रोहित शर्मा जर्सी नंबर 45 आणि धावसंख्या देखील झाली ती 45 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. अक्षय लाड 45 झालाय म्हणून सांग. समीकरण सांग. 30 धावसंख्या झाली ती 45 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूंमध्ये 45 धावा कुठल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्यासाठी 24 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. धावा करायचे 30. गोलंदाजी मार्कवरती अक्षय लाड सज्ज झालाय आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. यावेळेला मात्र सुरेख फटका. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न मात्र थोडस मिसफिल्ड होत आहे क्षेत्ररक्षकाकडून. त्याची किंमत मात्र मोजावी लागते ती 2 धावांसाठी. 2 धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. केवळ 28 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. सरासरी घटावी. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे शाहू स्पोर्ट कुशिरे या संघाला तर 7.30 ची सरासरी गाठावी लागेल. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता. पुन्हा एकदा मात्र असफल ठरलाय फलंदाज. डॉट बॉल येतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता मात्र फटका सजवू शकले नाहीयेत. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. 47 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अक्षय. यावेळेला मात्र सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 या आकड्यावरती. तर अक्षय लाड पुन्हा एकदा. यावेळेला मात्र शफल झाले होते. मोठा फटका सजवायचा होता. घुटना टेक तमाशा देख पद्धतीचा फटका सजवायचा होता मात्र संपर्क झाला नाहीये. चेंडू यायच्या अगोदरच बॅट फिरवली गेली आणि चेंडू आलाय डॉट बॉल. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अक्षय. यावेळेला देखील सुरेख पद्धतीची गोलंदाजी अचूक टप्पा पाहायला मिळतोय अक्षय यांच्या माध्यमातून. चौकार जरूर आला होता, तदनंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळत आहेत. 51 धावा धावफलकावरती. 75 धावांची या सामन्यामध्ये आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक रोहित पाटील वैयक्तिक 39 धावांवरती. यावेळेला देखील सुरेख पद्धतीची गोलंदाजी आणि नक्कीच पंचांचा इशारा येईल. मला वाटतं षटक संपल्याचा 4 षटकांचा खेळ झालाय. समाप्त धावा झाल्या 51 धावा. यानंतर होणारा सामना असेल फायटर 11 स्पोर्ट मल्हारपेठ विरुद्ध विलास पाटील फाउंडेशन साळवाडी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. आपल्याला शेवटचा कॉल असेल. धावसंख्या झाली ती 51 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धावा. जिंकण्यासाठी समीकरण असेल 18 चेंडू आणि धावा करायचे 24 या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती मयूर काळे सज्ज झालेत. यावेळेला मात्र स्विचचा फटका सजवायचा होता, संपर्क झाला नाहीये. नक्कीच एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव, एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 52 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला शुभ फोन कोणाचा आहे तुमच्याला? कोणाचा आहे धर्मराज कळ्यातला कोणाचा? धन्यवाद. इथं ठेवून गेला कोण आलेला मॅच. ओमकार पाटील यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे, विनंती असेल. यावेळेला देखील सुरेख फटका 38 सर्कलच्या बाहेर चेंडू येतोय. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने सांघिक धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावरती. दुसराच बॉल नव्हतो ह्याच्यात लोड गेला. पहिला बॉलला लेग बाईज नाही 2 दुसरं बरोबर 54 झालं. 21 पाहिजे ना. जिंकण्यासाठी 16 चेंडू 21 धावांची आवश्यकता. मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. तुमची स्ट्राईक रोहित पाटील. बॅटिंग आहे ना तुमची. यावेळेला देखील सुरेख फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू करतोय हवाई सफर. षटकार 6 धावा आल्यात. रोहित पाटील आक्रमक रूप धारण केलंय या फलंदाजांनी. की मॅच आहे. हे शुभ्र्या तिने काय सांगितलं फिल्डिंग का बॅटिंग? तर धावफलकावरती धावा झाल्यात आतापर्यंत. षटकाराच्या मदतीने 60 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मयूर. यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट मात्र नकार दिला यावेळेला फलंदाजाने. एका धावेने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही या मॅच मध्ये धावा करायचे 14. 5वं षटक हाताळत असताना मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
विनायक खोत ऑन स्ट्राईक असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील वैयक्तिक 48 धावांवरती ते खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि मिळतात 4 धावा. हा आलाय चौकार. धावसंख्येत मात्र भर पडेल चौकाराच्या मदतीने. धावसंख्या होते ती 65 धावा. जिंकण्यासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता. केवळ 10 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये मयूर काळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 10 धावांची आवश्यकता. विनायक खोत ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र सन्मान दिला या चेंडूला. नक्कीच 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावीवरती दोन्ही फलंदाज समाधान म्हणताना दिसत आहेत. एका धावीने धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 66 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी केवळ 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 5 षटकांचा सामना संपलाय. धावा झाल्यात 5. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. म्हणजे फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. दोन पाहिजे ना. 12 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढले या चेंडूला. मात्र 1च धाव मिळेल या चेंडूवरती. सामना टाय होतोय. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. मसोबा स्पोर्ट माळवाडी विरुद्ध शाहू स्पोर्ट कुशिरी. टॉस जिंकला होता शाहू स्पोर्ट कुशिरी या संघाने. 50 साठी केवळ 2 धावांची आवश्यकता असेल. रोहित पाटील ऑन स्ट्राईक आणि जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता. मात्र एखादा षटकार चौकार पाहायला मिळेल का. आणि नक्कीच यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जर 50 धावा म्हणजे अर्धशतक या क्रिकेट स्पर्धेचं पाहायला मिळेल का आपल्याला रोहित पाटील यांच्या माध्यमातून. अर्धशतकासाठी केवळ 2 धावा करायच्या आहेत. तर जिंकण्यासाठी केवळ 1 धाव करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र मोठा फटका आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक रोहित पाटील यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतंय. धावा त्यांनी कुठल्यात आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक त्यांच्या नावावरती आहे. तेच रोहित पाटील.